पावसाची शक्यता या काळामध्ये नाही म्हटलं तरी चालेल, पण लोकेशन मात्र खूप कमी आहेत. पण ढगाळलेली परिस्थिती जर पाहिली आपण, तर विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये जिल्ह्यानुसार पाहूयात आपण कुठल्या ठिकाणी कशा प्रकारे राहणार आहे. पुण्याच्या पश्चिम भागांमध्ये काही ठिकाणी या काळात हलक्या सरी देखील कोसळणार आहेत. याच सरींच्या बाबतीत आपण हा अंदाज आपण आज देतो आहे. तर तारखेनुसार पाहूयात आपण अपडेट, म्हणजे सर्व जिल्ह्यांच्या बाबतीत कशी कशी कंडिशन राहील याबद्दल आपल्याला थोडक्यामध्ये माहिती मिळून जाईल. सध्याची कंडिशन आपण जर पाहिली तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये सांगली, सोलापूर, पंढरपूर वगैरे भागामध्ये आता सध्या आभाळ खावल्याचं आभाळ किंवा चांगलं ढगाळ वातावरण देखील झालेलं आहे. उद्याची 9 तारखेला वातावरण हे देखील गुरुवारी क्लिअर असणार आहे. कुठल्याही प्रकारचा ढग उद्याच्या तारखेला 9 जानेवारीला नसणार आहे. त्यानंतर येतोय शनिवारी वातावरणामध्ये ढगाळलेली परिस्थिती व्हायला सुरुवात होईल. म्हणजे एकंदरीत 10 तारखेपासून या वातावरणाला बिघडायला सुरुवात होईल. तर जवळपास हे वातावरण 14 ते 15 तारखेपर्यंत खराबच राहणार आहे. तर ह्या 14 आणि 15 तारखेच्या दरम्यान ह्या मधल्या काळामध्ये कुठे शितोडेत आणि कुठे खूप ढगाळ वातावरण आहे, संक्रांतीच्या पिरियडमधलं हे वातावरण आहे. तर याच वातावरणासंदर्भात हा आपला आजचा लाईव्ह आपण घेतो आहे. तर जळगाव जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा, अहिल्यादेवीनगर परिसर ते मुंबई कोकण किनारपट्टीसह म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये शनिवारीपासून वातावरण हे बिघडायला सुरुवात होणार आहे. शुक्रवार आणि शनिवारी 2 गोष्टी आपण लक्षात ठेवा. आणि याच काळामध्ये धुई ही संबंध जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे एकंदरीत WDचे जे वारे आहेत हे महाराष्ट्रामध्ये या काळामध्ये सक्रिय होतात. 12-13 तारखेला हे वातावरण अशाच प्रकारे चालणार आहे. या वातावरणाचा सगळा जो प्रेशर एरिया जो आहे तो पुणे वगैरे परिसरात आहे. त्यामुळे या भागात ह्या 14 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाची मात्र शक्यता नाही आहे. पण ढगाळलेली परिस्थिती ही कायम असणार आहे. त्यानंतर 15 तारखेला हे वातावरण आणखीन बिघडेल. 15 तारखेला पुण्यासारख्या आणि कोकण किनारपट्टी, कोल्हापूर सारख्या ठिकाणी हलक्या सरींचा पाऊस या काळामध्ये बरसणार आहे. एकंदरीत धुईचा खूपच मोठा फटका या काळात बसणार आहे. तर आपल्याला आव्हान आहे 15, 16 आणि 17 ह्या तारखेला. म्हणजे या तारखेला जी थंडी आजच्या डेटला आहे, जी काल आहे, जी सकाळपासून ही थंडी जशी वाढते आहे, तर ह्या थंडीला टार्गेट करणारे जे वातावरण आहे ते म्हणजे बंगालच्या उपसागरातलं आणि इकडे अरबी समुद्रामध्ये बनलेलं एक लो प्रेशर, त्यानंतर WDचं हाय प्रेशर इकडे प्रस्थान करते. त्यामुळे पुण्यापासून ते कोल्हापूरपर्यंत मराठवाड्यातल्या संबंध जिल्ह्यामध्ये या 10, 11, 12 हे 2 दिवस तर आहेच, पण जे बंगालच्या उपसागरातला ज्या वाऱ्याचा प्रभाव जो आहे तो प्रभाव या पश्चिम महाराष्ट्रामधल्या WDचा आणि इकडे बंगालच्या उपसागरामधल्या वातावरणाचा पाहायला मिळेल. त्यामुळे सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, लातूर, नांदेड, परभणी, जालना परिसर, हिंगोली परिसर, त्याचबरोबर कोल्हापूर, पुणे, कोकण किनारपट्टीचा परिसर जो आहे तो अहिल्यादेवीनगर परिसरामध्ये इथे भयंकर अशा स्वरूपाची धुई येणार आहे. जशी मागील काळामध्ये धुई यायची, मागील काळामध्ये धुईचा परिणाम व्हायचा, त्याच पद्धतीचा मोठा परिणाम या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय शिवराय. तर अशा प्रकारची ही जी धुईची कंडिशन आहे याच्यामध्ये मोठा काही पाऊस नाहीये. पाऊस उघड किरकोळ हलक्या सरी पुण्याच्याही पश्चिम बाजूचा आहे, पण यामध्ये धुईचं टार्गेट आहे. आणि संक्रांतीच्याच पिरियडमध्ये हे वातावरण कमी अधिक प्रमाणात बनायला सुरुवात होईल. यामध्ये थंडी जी आहे आपली महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे सकाळच्या वेळेला बऱ्यापैकी, या थंडीमध्ये देखील कमतरता आपल्याला पाहायला मिळणार आहे. थंडीची बरीचशी रेलचेल इथे कमी झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये फक्त या धुईचा जो फटका आहे तो बऱ्याच पिकांवरती पाहायला मिळणार आहे. पावसाचं गणित फक्त पुणे जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे, ते बी तुरळक ठिकाणी आहे. 14 आणि 15ची गोष्ट आहे. पण ह्याच्याही अगोदर म्हणजे येत्या 3च दिवसामध्ये, येत्या 72 तासामध्ये 10, 11 आणि 12 जानेवारी या 3 दिवस वातावरण हे बऱ्यापैकी ढगाळ होईल. धुईचा परिणाम देखील याच्यामध्ये वाढेल. हवामानामधला हा मोठा बदल आहे. आणि 15, 16 तारखेला हा पुन्हा आणखीन एक मोठा बदल घडेल. यामध्ये जवळपास आपण 19, 20, 21 तारखेचं चित्र पाहिले तर ह्या काळामध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे. त्यानंतर 28 तारखेच्या नंतर वातावरणामध्ये एक मोठी अपडेट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती देखील कशी आहे हे देखील आपण चेक करून पाहूया. तत्पूर्वी तुमच्या काही कमेंट्स असतील या कमेंटला देखील उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात. वातावरण जे 28 तारखेला 22 तारखेच्या आसपास बनणार आहे ते मराठवाडा आणि विदर्भाच्या आसपास आहे. 26 तारखेपासून हे वातावरण सक्रिय होण्याच्या मार्गावरती आहे.
त्यामुळे हा जो पुढचा आठवडा जो येणार आहे 27, 28, 29, 30 जी तारीख आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली हे देखील सक्रिय होणार आहे. पण त्या अगोदर 2 टप्पे तयार व्हायला ते पावसाचे नाही, म्हणजे ते 72 तासाचे जे बनाले त्यात पाऊस नाहीये, पण धुळीचा परिणाम खूप आहे. त्यानंतर संक्रांत आणि संक्रांतचा दुसरा दिवस म्हणजे 15 जानेवारी ह्या दोन्ही दिवसामध्ये वातावरण खूप खराब होणार आहे. ईशांत देशमुख सर, आपल्याकडे पावसाची शक्यता नाहीये, पण वातावरण हे खूप खराब होणार आहे. पाऊस आपल्याकडे येणार आहे 26-27च्या नंतर, आणि 15 तारखेचा जो पाऊस आहे तो पुणे जिल्ह्याच्या पश्चिम बाजूस किंवा सातारा वगैरे जो काही भाग आहे इथपर्यंत याची मजल आहे. मॉडेलनुसार बरेचसे याच्यामध्ये फरक देखील पडलेला आहे. आणि 25 आणि 26च्या काळामध्ये जो काही पाऊस येतोय 28-29च्या पिरियडमध्ये, तो शेवटचा जो आठवडा आहे त्यामध्ये वातावरण हे WDचं बनण्याची शक्यता दाट आहे, कारण की उत्तरेकडनं, उत्तर भारताकडनं बाष्पांचे हिमकण येणार आहे. आणि तुम्हाला दोन्ही गोष्टींमध्ये थोडं समजून सांगतो. येत्या 72 तासामध्ये जे वातावरण बनायलंय ते वातावरण धुळीचं आहे, ढगाळलेली परिस्थिती आहे. ती संबंध महाराष्ट्रातल्या विशेष करून पश्चिम भागामध्ये जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र म्हणजे कोकण किनारपट्टीचा हा भाग तो ढगाळलेल्या परिस्थितीमध्ये आहे. पाऊस पडला तर पुण्यापुरता हलका पाऊस पडेल, मोठी कंडिशन नाही, पाऊस नाही म्हणलं तरी चालतंय. पण त्यानंतर जवळपास जी कंडिशन आपण सांगितली की संक्रांतीचा पिरियड जो आहे 14 जानेवारी ते 15 जानेवारी आणि 16 जानेवारी हे जे 3-4 दिवस आहेत, या पिरियडमध्ये जवळपास आपण पाहतोय मॉडेलनुसार की दक्षिण महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्रात, बंगालच्या उपसागराकडनं येणारे वारे जे आहे ते जोराने बाष्प घेऊन येतात आणि त्या वाऱ्यामुळे इथे एकखट्टा होण्याची शक्यता दाट आहे. इकडे अरबी समुद्राकडचे वारे तिथे कंडिशन तयार करतायत, त्यामुळे धुळीचं आव्हान कांदा उत्पादक असेल किंवा पालेभाज्या उत्पादक असेल यांना त्या 5-6 दिवसामध्ये किंवा एका आठवड्याभरामध्ये जास्त प्रमाणात होणार आहे. धुळी खूप खतरनाक आहे. मागील आठवड्यामध्ये सुद्धा एवढी धुळी नाही आली, 2 जानेवारीला एवढी मोठी धुळी आहे, ती सुद्धा येणाऱ्या 14 ते 15 तारखेला होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी समजल्या असतील. 10-12 तारखेला फक्त आभाळ आहे, त्यामध्ये धुळी वगैरे सुद्धा आहे, पण यापेक्षाही थोडं मोठं वातावरण 5 दिवसानंतर पुन्हा म्हणजे 15 तारखेला हे देखील वाढणार आहे. याच्यामध्ये पाऊस पडला तर पुणे वगैरे भाग आहे, थोडंफार कोकण किनारपट्टी राहील आणि किरकोळ हलक्या सरी झाल्यात तर लातूर वगैरे भागात देखील होतील, पण मोठी कंडिशन नाहीये. तूर उत्पादकांना देखील याच्यामध्ये काही अडचण नाहीये किंवा आणखी कुठले कामं करत असेल त्यांना देखील ह्या अडचणी नाहीये. ठीक आहे. आता मेन मुद्दा, आता हे मुद्दा घेऊया आपण 22 तारखेच्या पुढचा. आता बघा 16 तारखेनंतर जी सकाळची जी थंडी आहे ही थंडी कमी होणार आहे. या थंडीमध्ये जो जोर होता त्यामध्ये आणखी बदल पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे 14 तारखेच्या नंतर, संक्रांत झाल्याच्या नंतर. मागच्या लाईव्हमध्ये देखील आपण सांगितलं तेच, आणि आता देखील तेच सांगतोय की 15 आणि 16च्या पिरियडमध्ये थंडी रिव्हर्स येणार आहे. थोडीफार गरमीचीही चाहूल वाढेल आणि याच काळामध्ये हळूहळू निर्मिती होऊन 22-23च्या नंतर आणखी ढगाळलेलं वातावरण होऊन जवळपास 26 पासून ते 2 फेब्रुवारीपर्यंत जो काळ आपण सांगितलाय हे जवळपास त्याच्याही अगोदर येण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळे 26 तारखेपासून राज्यामध्ये एकदा 3 दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी पाऊस देखील निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारे हा आजचा लाईव्ह होता. आणि लाईव्हला आपण ह्या नवीनच चॅनल, मित्राच्या चॅनलवरती घेतल्यामुळे लाईव्हला पब्लिक आज पाहायला मिळाले नाही. सगळ्यांना जय शिवराय.